नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काँग्रेस पक्षाची एकूणच देशभर इतकी भयंकर अवस्था आहे. महाराष्ट्रातच घ्या तुम्ही. आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आणि विधानसभा या दोन सभागृहांमध्ये विरोधी नेता कोणाला करायचं यावरून सत्ताधारी महायुतीचे नेते हे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना खेळवत आहेत. आणि याच्यावर मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे की सुखासुखी महायुतीचं नेतृत्व हे उबाठा शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या कोणालाही विरोधी नेतेपद मिळवू देणार नाहीत. याचं कारण असं आहे की ते एकच असं पद आहे, एकच अशी जागा आहे किंवा ती एकच गोष्ट अशी आहे की आषाढभूतपणे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना आणि त्यांच्या नेतृत्वाला खेळवत ठेवणं हे महायुतीच्या नेतृत्वाला शक्य आहे. त्यामुळे फडणवीस अगदी विधानसभेमध्ये असेल, विधिमंडळात असेल किंवा बाहेर असेल, आमची काही अडचण नाही. तुम्ही एक नेता ठरवा आणि सभापती त्यावर, अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील, असं अतिशय शहाजोगपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात. पण एक गोष्ट साफ आहे, जर मनात आणलं, मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं, तर विनाविलंब विधानसभेचे अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील, विधान परिषदेचे सभापती सुद्धा त्यावर तत्काळ निर्णय घेतील. पण तो निर्णय घेतला जात नाहीये ही वस्तुस्थिती आहे. आणि मग घेतला का जात नाहीये? दोन्ही सभागृहामध्ये 1 वर्ष उलटत आलं पण विरोधी नेता नाहीये. मला वाटतं विधान परिषदेत अंबादास दानवे हे विरोधी नेता होते, पण आता तेच सदस्य राहिले नसल्यामुळे ते पद रिक्त झालेलं आहे. आणि दोन पैकी कुठल्या तरी एका सभागृहात आपल्याला एक महत्वाचं किंवा विरोधी नेतेपद मिळावं म्हणून विरोधी पक्षामध्ये आपसात चढाओढ लागावी, हाच तर डाव आहे. पण असो, मला आज त्या विषयाकडे जायचं नाही. माझा विषय काँग्रेस पक्षाची देशातली आणि राज्यातली अवस्था इतक्या पुरता मर्यादित आहे. महाराष्ट्रामध्ये आज काँग्रेस पक्ष हा अधिक चांगला धडधाकट आहे असं मी म्हणेन. म्हणजे फार मोठ्या आमदारांची संख्या नसेल, चुकून ते लोकसभेत 13 खासदार आले, तो विषय बाजूला ठेवा. त्यामुळे पक्ष धडधाकट झाला असं म्हणता येणार नाही, कारण संघटना तेवढी भक्कम नाहीये. आणि राहुल गांधींसारखा नेता असल्यानंतर 99 खासदार पाठीशी असले तरीही राष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही चमक दाखवू शकत नाही. 2004 पासून 2014 पर्यंत लालकृष्ण अडवाणी किंवा नंतरच्या काळात सुषमा स्वराज यांनी भरभक्कम 100 पेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा असलेला विरोधी पक्ष चालवून दाखवलाय. 140 पेक्षा अधिक खासदार अडवाणींच्या पाठीशी होते आणि 112-15 खासदार हे सुषमा स्वराज यांच्या पाठीशी होते. पण ज्या प्रकारे या दोघांनी विरोधी नेता म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारला पदोपदी कोंडीत पकडण्याचं आणि घटनात्मकरित्या, कायदेशीररित्या कोंडीत पकडण्याचा इतका प्रयत्न केला होता की अक्षरशः सोनिया गांधींच्या लाडक्या आणि मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात असलेल्या ए.के. अँथनी आणि सुशील कुमार शिंदे यासारख्या अनुभवी नेत्यांना सुद्धा अक्षरशः विरोधी नेत्यासमोर हात जोडायची पाळी आली होती. मला आठवतं ए.के. अँथनी यांनी तर हात जोडून सुषमा स्वराज यांना विनंती केली होती, हा विषय थांबवा, आता आमच्या चुका आम्ही स्वीकारतोय, मान्य करतोय. सुशील कुमार शिंदे यांना सुद्धा अशीच वेळ सुषमा स्वराज यांनी आणलेली होती. तेव्हा 99 किंवा 115-140 खासदार पाठीशी असलेला विरोधी नेता हा जर चतुर असेल, मुरब्बी राजकारणी असेल, तर सरकारला किती कोंडीत पकडू शकतो याचा नमुना म्हणून त्यांच्याकडे बघता येईल असं एवढ्यासाठी सांगतोय की हे दोनही नेते लोकसभेमध्ये विरोधी नेता म्हणून काम करत होते.
त्या काळाचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे. कदाचित युट्यूबवर सुद्धा मिळेल. काल परवा कोणीतरी भाजपच्या खासदार मानसुरी स्वराज यांचं जे भाषण झालं, त्या भाषणामध्ये आपल्या आईची वाक्य जशीच्या तशी बासुरी कशी म्हणते हे दाखवण्यासाठी सुषमा स्वराज विरोधी पक्षात असताना जे जे बोलले त्याचं रेकॉर्डिंग काढून युट्यूबवर टाकलं. याचा अर्थ युट्यूबवर सुषमा स्वराज यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेलं काम आणि गाजवलेल्या भाषण ही उपलब्ध आहे. आणि मग त्या तुलनेमध्ये तुम्ही मल्लिकार्जुन खरगे किंवा अधीर रंजन चौधरी आणि आता राहुल गांधी या तीनही काँग्रेसच्या विरोधी नेत्यांच्या भाषणांची तुलना करून बघा. मग कळेल की संख्याबळाने विरोधी पक्ष किंवा काँग्रेस पक्ष संसदीय राजकारणात दुबळा नाही, तो नेतृत्वामुळे दुबळा आहे. कारण काँग्रेसचा आजचा सर्वोच्च नेता, मग तो संघटनेतला असो किंवा संसदीय राजकारणातला असो किंवा धोरणात्मक घडामोडीतला असो, हा नेता इतका दुबळा आहे, इतका बावळट आणि बेवकूफ आहे की तो पदोपदी आपल्याच पक्षाला तोंडघशी पाडण्याचं काम करतो, ज्याला इंग्रजीमध्ये सेल्फ गोल असं म्हणतात. आणि ज्या वेळेला पक्षाची ही अवस्था असते तेव्हा कर्तबगार किंवा काही करू शकणाऱ्या लोकांना त्या पक्षात राहणं अवघड जातं. आणि जी काँग्रेसची आज अवस्था आहे, आपण गेल्या 10 वर्षात बघितलं, एकामागून एक जेव्हापासून राहुल गांधींचा उदय झालाय काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांना ब्रँडिंग आणि लॉन्चिंगचा जेवढा प्रयत्न होतोय तेवढे अधिकाधिक काँग्रेस जन आपल्या निष्ठा गुंडाळून काँग्रेस पक्ष सोडून पळून गेलेले, कोणी भाजपात गेले असतील, कोणी आणखीन दुसऱ्या पक्षात गेले असतील, पण ते पळून जात आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांना काँग्रेस पक्षात राहणं शाश्वत वाटत नाहीये, उपयोगाचं वाटत नाहीये. आणि नेमकी काहीशी तशी अवस्था आजच्या पाकिस्तान सारख्या आपल्या शेजारी देशाची झालेली आहे. इतका केओस आहे की निवडून आलेला पंतप्रधान इम्रान खान याला तुरुंगात टाकण्यात आलेला आहे, त्याला सोडवण्यासाठी आंदोलन पेटलेलं आहे. तिकडे खैबर पख्तुनवामध्ये पठाण जे तिथली लोकसंख्या आहे ती अफगाणिस्तानच्या मदतीने धिंगाणा घालते आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या फौजेला चंचू प्रवेश करणं सुद्धा अवघड झालंय. अक्षरशः बलुची बंडखोर त्यांच्या गाड्या उडवून देत आहेत, बॉम्बस्फोट करतायत, लोकल ट्रेन अपहरण करतायत. आणि वेळ आली तर जे काय 10-15 सैनिक किंवा पाकिस्तानी पोलीस सापडतील त्यांना अक्षरशः नंगे करून अंडरवेअरवर, आतल्या कपड्यावर पिटाळून लावतायत. जा तुझ्या मुलींना सांग. इतकी दुर्दशा झाली आहे. अशा वेळेला सिंधमध्ये सुद्धा उठाव झालेला आहे, महागाईचा भडका उडालेला आहे आणि सरकारी कर्मचारी किंवा राज्यकर्ते आणि सैनिक किंवा पोलीस यांना आता सरकारी सेवेत राहण्याची इच्छा उरलेली नाही. ज्या गतीने भारतातले काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते पक्ष सोडून निघून जात आहेत, नेमकी तशी अवस्था पाकिस्तान चालवणाऱ्या जो वर्ग असतो, शासक वर्ग असतो, मग तो कर्मचारी असेल, सरकारी अधिकारी कर्मचारी असेल, सैनिक असेल, सैनिकी अधिकारी असेल, पोलीस अधिकारी असेल, असे लोक सोडून पळून जायला लागलेत. आणि अशी एक बातमी आलेली आहे की ती वाचल्यानंतर माझ्या मनात पहिला विचार आला, अरे पाकिस्तानची अवस्था काँग्रेस पक्षासारखी झाली. तुम्हाला आठवतं राहुल गांधींनी काँग्रेसची सूत्र आपल्या हाती घ्यायला सुरुवात केल्यापासून एक एक करत काँग्रेसमधून लोक मोदींच्या पाठोपाठ जायला लागले. मोदी पंतप्रधान झालेले नव्हते, मोदी बहुमत मिळेल ही अपेक्षा सुद्धा नव्हती, मोदी पंतप्रधान होतील याची काहीही गॅरंटी नव्हती. अशा वेळेला 2013 मध्येच अनेक काँग्रेसचे खासदार सुद्धा आपला पक्ष सोडून भाजपत दाखल झाले होते. जगदंबिका पाल नावाचे काँग्रेसचे एक खासदार आहेत, ते माझ्या लक्षात आहेत वेगळ्या कारणासाठी. कल्याण सिंग सरकार
काँग्रेसच्या इशाऱ्यावर बरखास्त करण्याचे जे डावपेच झाले होते त्यामधला हा काँग्रेसचा एक मोहरा होता ज्याचं नाव जगदंबिका पाल. तो सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस पक्ष सोडून भाजपत आला होता आणि भाजपतर्फे गेल्या 3 निवडणुका त्यांनी लोकसभेत निवडून येऊन दाखवलेलं आहे. यासारखी माणसं राहुल गांधींचे निकटवर्ती मानले जाणारे अनेक लोक, ज्योतिरादित्य सिंधिया, आर एस एन काय ते आर एस एन सिंग वगैरे जे होते, RPN सिंग वगैरे, जितीन प्रसाद, अगदी राहुल गांधींचे ज्यांना निकटवर्ती म्हणतात, मुंबईतला मिलिंद देवरा, यासारखी माणसं काँग्रेस सोडून गेली. नेमकी ती अवस्था आज पाकिस्तान सरकारची झालेली आहे. आता मी एक बातमी बघितली आणि मला धक्का बसला की ज्या काय म्हणतात त्याला, खैबर पख्तुनवा नावाचा जो प्रांत आहे, ज्याला पूर्वी नॉर्थ ईस्ट फ्रंटियर म्हणायचे, हा जो पश्तून लोकसंख्येचा, बहुल लोकसंख्येचा प्रदेश आहे, तिथे TTP म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान या नावाच्या संघटनेने जो उठाव केलेला आहे आणि पाकिस्तानी शासनाविरुद्ध, पाकिस्तानी सेनेविरुद्ध बगावत केलेली आहे, बंड पुकारलेला आहे, जिहाद पुकारलेला आहे, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जी फौज किंवा जे पोलीस खातं शहाबाज पंतप्रधान आणि मुनीर या सेनापतींनी लावलेलं आहे, तिथले अनेक शिपाई, पोलीस, सैनिक हे आपापली नोकरी सोडून सरळ TTPला सहभागी होत आहेत, तालिबानांची हात मिळवत आहेत. आणि त्याचं कारण असं सांगितलं गेलंय की गेले 6-8 महिने बलुचिस्तान किंवा पख्तुनिस्तान किंवा खैबर पख्तुनवा या भागात जे पाकिस्तानी पोलीस आणि सैनिक काम करतात त्यांना साधा पगार मिळू शकलेला नाही, वेळच्या वेळी पगार मिळत नाही. म्हणून आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल 4-5 वर्षापूर्वी STच्या कर्मचाऱ्यांनी वेळच्या वेळी पगार मिळावा म्हणून संप केला होता. एका पाठोपाठ प्रत्येक जिल्ह्यातल्या एसट्या बंद पडत गेल्या, डेपोत येऊन थांबल्या, स्टँड स्टील झालं होतं. पण त्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, नोकऱ्या सोडलेल्या नव्हत्या. पाकिस्तानमध्ये आपण बघतोय की सैनिक, फौज, पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेतले अनेक कर्मचारी आणि सैनिक, सशस्त्र सैनिक हे सरळ सरळ पाकिस्तानी सरकारची सेवा सोडून तहरीके तालिबान पाकिस्तान आणि तालिबानांची हातमिळवणी करतायत. जी गोष्ट तिकडे होते तीच काहीशी बलुचिस्तान या प्रांतामध्ये सुद्धा होते की आपण पाकिस्तानी सेनेचा किंवा पाकिस्तानी पोलिसांचा गणवेश परिधान केला तर आपले ढिंडवडे निघतात, आपल्याला मारहाण करतात लोक, त्यातून बचाव नाहीच. पण दुसरीकडे ज्या पाकिस्तान सरकारला आपण सेवा देतोय ते पाकिस्तान सरकार साधा वेळच्या वेळी पगार देत नसेल तर तिथे थांबायचं कशाला. म्हणून मोठ्या संख्येने पाकिस्तानातले सैनिक आणि पोलीस आपल्या नोकऱ्या सोडून बंडखोरांना सहभागी व्हायला लागले. आता गंमत लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही अधिकृत सेवा सोडून बंडखोरांना सामील होता तेव्हा आपोआपच सरकारकडून तुम्हाला मिळालेली हत्यारं घेऊन, बंदुका असतील, पिस्तूल असेल, या सगळ्या गोष्टी, हत्यारं आणि अवजारं घेऊन तुम्ही शत्रूला सामील होता किंवा बंडखोरांना सामील होता, तेव्हा बंडखोरांची ताकद वाढत असते आणि आपोआपच सरकारची प्रशासकीय ताकद घटत असते. आणखीन एक मोठा तोटा असा असतो की पाकिस्तानी शासनाचे ज्या योजना असतात, प्लॅन असतात, धोरणं असतात, याचे सुद्धा बारकावे तुमच्या बंडखोरांकडे जाऊन पोहोचतात. आणि अशा रीतीने सरकारी सेवेतले लोक जेव्हा बंडखोरांना किंवा शत्रूला सामील होता तेव्हा तुमची सगळी शासकीय आणि अधिकृत व्यवस्था ही अधिक डळमळीत होत असते. आता तुम्ही बघाल, तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण देतो की ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे सुरत आणि सुरतहून गुवाहाटीला गेले तेव्हा उदय सामंत हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री शिंदे यांच्या बरोबर गेलेले नव्हते.
2 दिवस उद्धव ठाकरे ज्या घाई गर्दीने बैठका घेऊन रणनीती बनवत होते, योजना आखत होते शिंदेना धडा शिकवण्यासाठी, त्या सगळ्या बैठकांना उदय सामंत हजर होते आणि नंतर ते तिकडे गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या कोर्टात काय काय डावपेच आहे, भूमिका काय आहे, धोरण काय आहे, डावपेच काय आहे, याची सगळी माहिती उदय सामंत यांच्याकडे होती. आणि नंतर ते गुवाहाटीला गेल्यामुळे उद्धव ठाकरे अधिकच अडचणीत आले, कोंडीत सापडले. तेव्हा आज घडीला काँग्रेस पक्षातून जे कोणी दिग्गज एक एक करून निघून जात आहेत, त्यामुळे आपोआपच काँग्रेसच्या आतल्या गोटामध्ये काय शिस्त आहे, राहुल गांधींच्या मनामध्ये काय आहे आणि पक्षाच्या अंतर्गत काय काय धोरणं आहेत, काय काय रणनीती आहे, याचे तपशील सुद्धा ते ज्या पक्षात जातील त्या पक्षासमोर येतात. आणि तीच गोष्ट पाकिस्तानच्या बाबतीत झालेली आहे. पाकिस्तानचे सेनापती, आपला सैनिक मारले जात आहेत, अधिकारी मारले जात आहेत. अशा वेळेला गणवेश टाकून सरळ बंडखोरांना सहभागी होणं, याचा अर्थ एकतर बंडखोरांची ताकद वाढवणं, तालिबान पाकिस्तान जे आहे, TTP, त्यांची ताकद वाढवणं आहेच. हत्यारं पण तुम्ही घेऊन जाता तेव्हा ताकद वाढतेच, पण त्यापेक्षाही नेमकं नेमकी कुठे पाकिस्तानी सेना किंवा पाकिस्तानी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ही कुठे कुठे दुबळी आहे, कुठे कुठे हल्ले केले तर लवकरात लवकर त्या चौक्या कब्जा करता येतील, याची माहिती पण TTP पर्यंत जाऊन पोहोचते. आणि इतकी पाकिस्तानची दुर्दशा झाली आहे. फरक इतकाच आहे की पाकिस्तान हा एक स्वयंभू स्वतंत्र देश आहे आणि काँग्रेस हा स्वतंत्र भारतातला एक राजकीय पक्ष आहे, निवडणुकीच्या आणि राजकीय सत्तेच्या राजकारणातला स्पर्धक असलेला एक पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसची जी दुर्दशा आहे, त्यामुळे देशाचं काही नुकसान होण्याची बिलकुल शक्यता नाही. पण पाकिस्तानची जेव्हा काँग्रेस सारखी डळमळीत आणि विस्कटलेली अवस्था होऊन जाते, तेव्हा त्या देशाच्या स्वातंत्र्याला, स्वयंभूतेला फार मोठा धक्का बसत असतो. आणि म्हणून ती बातमी मला धक्कादायक वाटली. कारण काँग्रेसची गोष्ट वेगळी, तुलना करायला गेलं तर दोन्हीकडे नालायक नेतृत्वामुळे ही दुर्दशा झालेली आहे. काँग्रेसची अवस्था राहुल गांधी सारख्या अनुभवी आणि काहीतरी पोरकट आणि बालिश कृती करण्यातून काँग्रेसची ही दुर्दशा झालेली आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाकडे कुठलीही ठाम धोरणं नाही, धरसोड आहे, पोरकटपणा आहे, नुसताच बडबड करण्यातून प्रत्यक्ष कृती करण्याची हिंमत नाही, निर्णय घेण्याची क्षमता नाही. या सगळ्यामुळे काँग्रेसची अवस्था आणि पाकिस्तानची अवस्था आपण तुलना करू शकतो, इतकी सारखी झालेली आहे. पण मी जसं आधी सांगितलं की काँग्रेस हा एक पक्ष आहे, त्याच्या जागी दुसरा पक्ष येऊ शकतो आणि विरोधी राजकारण करू शकतो. पण पाकिस्तानमध्ये जी गेल्या 70-80 वर्षामध्ये एक शासन व्यवस्था, एक व्यवस्थापन उभं राहिलेलं आहे, एक शासन यंत्रणा उभी राहिलेली आहे, ती जर अशी डळमळीत होत गेली तर बघता बघता पाकिस्तानचे लचके तुटायला आणि पाकिस्तानचे वेगवेगळे तुकडे व्हायला, पख्तुनवा वेगळा, बलुचिस्तान वेगळा, सिंध वेगळा, असे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. जसे काँग्रेसही तुकडे झाले, पवारांनी राष्ट्रवादी काढली, जगमोहन रेड्डींनी काय ते राजशेखर काय ते YSR काँग्रेस काढली, ममता दिदींनी तृणमूल काँग्रेस काढली आणि काँग्रेसचे तुकडे झाले. आणि बघता बघता जो अखिल भारतीय पक्ष होता, त्याचे आज 3 वेगळे पक्ष असले तरी ते काँग्रेस पक्षच आहे. पण ते जर आज काँग्रेस बरोबर असते तर महाराष्ट्रात, आंध्रमध्ये किंवा बंगालमध्ये काँग्रेस हा तगडा पक्ष दिसला असता. पण नेतृत्वाच्या डळमळीतपणामुळे या 3 राज्यामध्ये काँग्रेस दुबळी होऊन गेली. नेमकी तीच अवस्था पाकिस्तानची झाली तर पाकिस्तानचे नजीकच्या काळात तुकडे पडले तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही. कारण पाकिस्तानची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होत चालली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
असो मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.